प्रधानमंत्री मातृत्व वंदनेचं ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल आणि त्या लाभार्थ्यांचं तुमच्याकडे आय-डी नंबर नसेल किंवा त्यांचं ॲप्लिकेशन अप्लाय करताना आपल्याला आधार ऑलरेडी एक्झिट असं दाखवत असेल, तर त्यांचं आय-डी नंबर कसे आपण ट्रॅक करायचं, त्यांचं ॲप्लिकेशन नंबर कसे ट्रॅक करून आपण काढू शकतो आणि हे सर्व प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. पहिल्यांदा तुम्ही चॅनलमध्ये असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला तर आपण कसे ट्रॅक करायचं ते बघू. नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनो, आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदनेचं फॉर्म भरला असेल किंवा आपल्याला त्या लाभार्थ्यांचं फॉर्म भरला आहे किंवा नाही, कसं आपल्याला सर्च करून बघायचं आहे, कसं आपल्याला त्या बेनिफिशरीचं आपल्याला डिटेल बघायचे आणि आपण ॲप्लिकेशन भरलेलं असेल आणि आपल्याकडे ॲप्लिकेशन नंबर नसेल किंवा त्या लाभार्थ्यांचं ऑलरेडी एक्झिट असं आधार दाखवत असेल तर आपल्याला त्या लाभार्थ्यांचं मोबाईल नंबर यूज करून किंवा ॲप्लिकेशन नंबर यूज करून आपण कसे ट्रॅक करायचं ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. सर्च या बेनिफिशरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी दोन ऑप्शन दिसणार आहे, बेनिफिशरी आय-डी आणि मोबाईल नंबर. तर बघा तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि बेनिफिशरी आय-डी तुमच्याकडे नसेल त्या लाभार्थ्यांचं, तर आपलं त्यांचे ॲप्लिकेशन कसं ट्रॅक करायचं, मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्या लाभार्थ्यांच्या आधारवरती जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर बघा हे दोन ऑप्शन आहेत, तर या ठिकाणी मोबाईल नंबर लाभार्थ्यांच्या आधारवरती जो मोबाईल नंबर आहे तोच या ठिकाणी फिलअप करायचा आहे. इतर मोबाईल नंबर फिलअप करू नका. या ठिकाणी हे फिलअप केल्यानंतर खाली बघा फेस डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली ज्या लाभार्थ्यांचा आपण मोबाईल नंबर फिलअप केलं होतं ही आय-डी नंबर जर आली बघा, म्हणजे असं आपण प्रत्येक लाभार्थ्यांचं आपण सर्च करून त्यांचा आय-डी नंबर काढू शकतो किंवा त्यांचं डिटेल बघू शकतो, ॲप्लिकेशन भरलं आहे किंवा नाही. ऑलरेडी आधार एक्झिट असं दाखवत असेल तर त्यांनी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर त्यांच्या आधारवरती जो मोबाईल नंबर आहे तो ट्रॅक करायचं. या पद्धतीने तुम्ही ट्रॅक करून त्या लाभार्थ्यांचं डिटेल तुम्ही बघू शकतात. तर बघा ताईंनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे प्रत्येक ताईंनी मला कमेंट केलं होतं की सर आम्ही ज्या लाभार्थ्यांचं फॉर्म अप्लाय करतो पण ऑलरेडी एक्झिट दाखवत आहेत किंवा त्यांचा